कधी दूधवाला बनून तर कधी भंगारवाला बनून एका पट्ट्यानं तब्बल 100 कोटी रुपयांची फसवणूक केली। खरेदी विक्रीची बिलं दाखवून जीएसटीचा परतावा घेतल्याचे प्रकरण आहे। कर चोरीच्या या प्रकरणामुळे जीएसटी विभाग खडबडून जागा झालाय। कोल्हापूर जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली। केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक केली आहे। केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभाग अधिकारी अभिजित भिसे यांनी या प्रकरणाची माहिती दिली। या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचे नाव साजिद अहमद शेख असे। साजिद हा मूळचा सोलापूर येथील रहिवासी असून वकील आहे। याने जवळपास 30 कंपन्या सुरू केल्या होत्या। या सगळ्या कंपन्या बनावट कंपन्या होत्या। या कंपनीच्या माध्यमामधून शेख हा व्यक्ती कर चोरी करत होता। आतापर्यंत त्याने जवळपास 100 कोटी इतकी रक्कम शासनाची फसवणूक केली। सोलापुरामधील ॲडव्होकेट साजिद शेख याने 30 बनावट कंपन्या सुरू केल्यात। त्यानंतर ती सिमेंट आणि सळी खरेदी विक्रीचं कागदपत्री व्यवहार दाखवत होता। त्याची बिलं जीएसटी विभागाकडे सादर करून त्यावरील रिटर्न्स करायचा लाभ हा घेत होता। प्रत्यक्षात वस्तूची विक्री न करताच बनावट बिलाच्या आधारे कर चोरी केल्याचा संशय येताच केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या पथकाने 2 महिन्यांपूर्वी शेख याच्या सोलापूरमधील कार्यालयावर छापा टाकला। एकाच दिवशी त्याच्या 12 कंपन्यांची चौकशी केली। त्यात जवळपास 50 कोटीहून कर चोरी केल्याचं स्पष्ट झालंय। तर 18 कंपन्यांसह कर चोरीची रक्कम ही 100 कोटींच्या वर पोहोचली असा अधिकाऱ्यांचा आरोप आहे। शेख याने भंगार विक्रेता, दूध विक्रेता, ट्रक चालक अशा व्यक्तींच्या नावे कंपनी सुरू केल्याचं दाखवले। त्याच्या नावावर काढलेल्या बँक खात्याचा वापर शेख स्वतः करत होता। त्यातील 12 जणांचे जबाब हा गुप्तचर अधिकाऱ्यांनी नोंदवले। उर्वरित 18 जणांचे जबाब लवकरच नोंदवले जाणार आहेत। गुप्तचर अधिकाऱ्यांनी शेख याच्या सोलापूरमधील कार्यालयात छापा टाकून कम्प्युटर, मोबाईल आणि कागदपत्रे जप्त केलेत। यात बोगस कंपन्यांच्या खरेदी विक्री व्यवहाराची कागदपत्रे या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेत। यावरून या गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होणार आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं।